तुम्ही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कर्जमुक्तीची आठवण यात्रा आणि मेळघाट संघर्ष 75 वर्ष झाली, पण परिस्थिती काही बदलली नाही. आणि विदर्भातला कामगार मंत्री असताना बालमजुराची संख्या मात्र प्रचंड वाढत चालली. म्हणजे इथं कामाले मजूर सापडत नाही, म्हणून 6 वर्षाच्या पोराले मेळघाटच्या आदिवासी मुलांना काम करावं लागतं. शाळा तर दूरच राहिली, पण डोक्यावर 8-8 विटा घेऊन कलेक्टर ऑफिसच्या 5 किलोमीटर अंतरावर हे जर दृश्य दिसत असेल, तर मग आम्ही पाहतोय इथला येणारा पालकमंत्री, इथला कलेक्टर, इथले अधिकारी करतं काय? 8वा वेतन आयोग येणार आहे आणि याच्या शिक्षणाची सोय होणार नाही. बालमजुरीचा कायदा झाला, पण अंमलबजावणीचे मात्र धिंगाणा वाजून टाकलेला आहे. अर्थात मेळघाटातल्या ह्या लहान बालकावर ही परिस्थिती येतं का, याचं संशोधन होणं आणि याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. मला अपेक्षा आहे देवाभाऊ मुख्यमंत्र्याकडून, का विदर्भातले असून मेळघाटकडे दुर्लक्ष करू नका. मेळघाट ह्या विदर्भाचं नाक आहे, ते नाकच छाटण्याचं काम करू नये, यासाठी आम्ही हे संघर्ष यात्रा काढतो आहे. आणि त्या बालमजुरीचं प्रमाण जे विटाभट्टेवर 8-8 विटा घेऊन जर ते काम करत असेल, तर मग प्रशासनावर लक्ष दिलं नाही तर ह्याच विटा कलेक्टरच्या डोक्यावर ठेवण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.